नमस्कार. पांडुरंग पाटील सर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीकरिता ते आपल्याला काही माहिती देणार आहेत. अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये काय विकास कामे झालेली आहेत विद्यमान आमदारांच्या कार्यकाळामध्ये. सर नमस्कार. काय सांगाल, आता भाजप पक्षाचं सुद्धा तुम्ही नेतृत्व करता, भाजप पक्षामध्ये सुद्धा बरेच वर्षांपासून कार्यरत आहात. एक समाजसेवक म्हणून तुमची ओळख आहे, शिवाय एक बिझनेसमॅन म्हणून तुमची ओळख आहे. मला सांगाल की आता अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये कुठली अशी कामे थकीत आहेत जी आजवर पूर्ण झालेली नाहीयेत आणि त्या कामांची अपेक्षा आता तुम्हाला पुढच्या निवडणुकीमध्ये आहे, काय सांगा? आपल्या इथं आता जर पाहिलं तुम्ही तर आपली आठवडी बाजाराची तुम्ही तुमच्या डोळ्याने तुम्ही पण काही वेळा हे पाहिलं. पाऊस कधी आला तर आपल्या आठवडी बाजाराची अशी कंडिशन आहे की आज आपल्या आठवडी बाजाराची आपल्या इथं सोय नाही. आपल्या इथं ग्रामीण रुग्णालय नावाले आहे, पण तुम्ही ग्रामीण रुग्णालयाची आज जर व्यवस्था पाहिली तर तिथं कधी डॉक्टर हजर नसतेस. तुम्ही हे परिस्थिती आहे. कुत्र कधी चावलं तर ते कुत्र्याची कधी दवा घ्यायसाठी तर म्हणतात अकोल्याला जा. मग आपल्या इथं उपजिल्हे हे होऊन याची काहीच कोणतीच दखल घेतल्या जात नाही. हे लोकप्रतिनिधीचं काम आहे, हे आपलं काम नाही आहे. जसं तुम्ही इथे हॉस्पिटल बद्दल सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे एक बसस्थानकाची स्थिती पण तशीच आहे. बसस्थानकामध्ये तुम्ही स्त्रियांची लेडीजची काय अवस्था आहे तिथं. आज बाहेर गावून आजचाच जर विषय पाहिला तर आज एक तिथं एमपीतल्या ज्या स्त्रिया आल्या त्यांना रात्री आज त्यांची गाडी नाही आहे तिथं. त्यानं काकाजी आम्ही आज इथं झोपतो. म्हटलं तुम्ही इथं नका झोपू, तुम्ही कुठंतरी लॉजवर जाऊन झोपा. आज अशी परिस्थिती आहे. अशा ठिकाणी आज लॉज एसटी स्टँडची परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर एक गाडी आणतात, एका गड्ड्यात टाकतात, दुसरी गाडी आणतात, दुसरी गड्ड्यात टाकतात. किती दिवसापासून पास झालेला आहे, पण यांना पाहिजे मूर्त. बरोबर. सर आता जसं आपण बघतो आहे की ज्या काही घटना घडत आहेत महिलांच्या बाबतीत, महिला संरक्षणाकरिता किंवा महिला सक्षमीकरणाकरिता काही पावले उचलली आहेत विद्यमान आमदारांनी? मला तर नाही वाटत बा कुठं की कधीतरी महिलांच्या बद्दल की स्थानिक आमदारांना आवाज कुठेतरी उठवला म्हणून. आणि बऱ्याच महिलांचे ज्या काही प्रश्न आहेत, तर बऱ्याच मुली ज्या आम्ही आता ज्या गावांमध्ये काही सर्वे केलेला आहे त्या अक्षरशः त्या गावामधल्या मुलींना बरेच दूरवर पायी चालत जावं लागतं कॉलेजसाठी. बसेस सुद्धा गावापासून तर नाहीच, पण शिवाय तिथे लाईट सुद्धा नाही आहे जिथपर्यंत त्या जातात. आता तुम्ही एक हा विषय मला तुम्ही विचारला, मी त्याबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो. एवढी दुर्दैवी बाब आहे. एसटी महामंडळाला ज्या चांगल्या गाड्या आल्या होत्या या लोकप्रतिनिधीनं आपलं त्याचं तरी लक्ष द्यायला, चांगल्या गाड्या आलेल्या वापस गेल्या, बारामतीमध्ये वापस गेल्या. हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. आज खेड्यापाड्यावरून ज्या पोरी येतात, कोणी विद्यार्थी येतात, त्याची जायची म्हणजे अकोट या वाशियात या लोकांना काय फक्त झटकेच खायला जायचं का? तर आता भाजप पक्षामध्ये बरेच वर्षांपासून तुम्ही आहात, जसं एक समाजसेवक म्हणून तर आहात. असं वाटत नाही का की भाजप पक्षामध्ये इतर कुठला उमेदवार असेल सुशिक्षित, सक्षम आणि स्थानिक? वा, भरपूर लोक आहेत. जसं भरपूर लोक आहेत की आज रोजी बीजेपीत काय आज लागेल तितके लाखो लोक आहेत. आज तुमच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? तर तुम्ही पण एक समाजसेवक आहात. तुम्ही या लोकांची, बीजेपी लोकांची नीतीच अशी आहे की ते नीती म्हणजे की घराणेशाही आहे. बरोबर, म्हणजे घरामध्येच तिकीट जाते. ते घरामध्येच ते त्यांना गरीब घराण्याचा कोणताच नको आहे. हा डल असला तरी चालते, पण तो आमचा खानदानीच पाहिजे म्हणतात. हे त्यांची वृत्ती आहे सगळी बीजेपी. पक्ष सुद्धा असं वाटत नाही का की पक्ष यावेळेस इस्टेट पाहून, प्रॉपर्टी पाहूनच लोकांना तिकीट देते, उमेदवारी देते? ही स्थिती झालेली आहे. ती स्थिती आहे ना. आता येणाऱ्या निवडणुका आहेत, तोंडावरती जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं? काय मत स्पष्ट कराल त्यांच्याबद्दल?